तर पुढचं जर बघितलं तुम्ही, न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांच्याबाबत आपण बघतोय. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची 23 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय केली, त्यांची नियुक्ती केली आणि हे मानवाधिकार आयोगाचे 9वे अध्यक्ष आहे. आता राज्यसेवेसाठी तर इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, कारण की बरेचदा आपल्याला याचं मानवाधिकार जो आयोग आहे याचं स्टॅटिक सुद्धा विचारलं जातं आपल्याला बरेचदा. आणि आता डायनामिक मध्ये प्रश्न आहे की न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे मानवाधिकार आयोगाचे 9वे अध्यक्ष म्हणून, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. कधी तर डिसेंबर 24 मध्ये. मग आता लक्षात घ्या, त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर हा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत आहे. म्हणजे इथून पुढे 3 वर्ष असणार आहे, म्हणजे 2027 पर्यंत यांचा कार्यकाळ असणार आहे. लक्षात असू द्या, 2027 पर्यंत. मग आता लक्षात घ्या, जून 2024 रोजी अरुण मिश्रा निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते आणि त्यानंतर 2024 मध्ये डिसेंबरचे हे पद भरलं गेलं. न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम, आता बघा लक्षात घ्या काय म्हटलं, हा स्टार पॉईंट करून ठेवा थोडा. न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम मानवाधिकार आयोगाचे दुसरे असे अध्यक्ष आहे की ज्यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम केलेलं नाही, आणि यांच्या अगोदर अरुण कुमार मिश्रा हे होते. हे लक्षात घ्या, हा स्टार पॉईंट करून घ्या. हे असे अध्यक्ष आहे मानवाधिकार आयोगाचे दुसरे असे अध्यक्ष आहे की ज्यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम केलेलं नाही. याच्या पहिले जर तुम्हाला विचारलं तर हे नाव लक्षात असू द्या, अरुण कुमार मिश्रा. ठीक आहे, हे नाव तुम्हाला लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे.